आमचे युवा तडफदार किशोर सरदार, मला नेहमी साथ देणारे आमचे कपिल धोणे, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कांचनताई आठवडे, सुशीलताई नागतिरे, जे आपल्या परिषदेला उपस्थित राहिल्या त्यांचे धन्यवाद. 15 तारखेला उपवधू परिचय मेळावा राज्यस्तरीयचं आयोजन भीमटेकडी अमरावती येथे करण्यात आले. त्याचसोबत एक महत्वाचे आपण प्रेस नोट मध्ये बघितलं असेल की 1, 2, 3 जानेवारीला सायन्स स्कूल मध्ये भीमापूरचा मोठा कार्यक्रम संपन्न झाला 14 वर्षापासून. त्या ठिकाणी आपण सर्व पत्रकार बंधू सर्वांचा सत्कार करतो. परंतु काही लोक सुटतात, राहून जातात, त्यांचा सत्कार आपण ते ठिकाणी एवढं भीडमध्ये करू शकत नाही. म्हणून या 15 तारखेला सुद्धा 10 ते 11 1 घंट्याच्या कालावधीत उर्वरित राहिलेले पत्रकार बंधू आणि आमचे सदस्य काही ज्या लोकांचे कधी नाव घेतले जात नाही, काम खूप करतात, कारण एवढं मोठं 200-250 लोकांचा आमचा मोठा संघ आहे. तर त्याच्यातले सर्व काही लोक राहिले त्यांचा सत्कार सोहळा सुद्धा 15 तारखेला आम्ही त्या ठिकाणी 1 घंटा 10 ते 11च्या कालावधीत घेतलेला आहे. हा एक विशेष म्हणजे आकर्षण त्या ठिकाणी, कारण ते लोकांना सुद्धा मान सन्मान कुठे ना कुठे मिळाला पाहिजे. कोणाला वाटतं आपण काम करतो तर आमचं नाव सुद्धा तिथे झालं पाहिजे. तेच मी 14 वर्षापासून ते भान ठेवतो. म्हणून हा कार्यक्रम मी कैलाशपुरी म्हणून घेत नाही, आम्ही सर्व मंडळी म्हणून, कारण मी म्हटल्याचे आम्ही घेतो हा शब्द वापरतो मी नेहमी की आम्ही घेतो. याच्यात सर्व तुम्ही आलेले आलो सर्व लोक आयोजक म्हणून कंटिन्यू 15 वर्ष कार्यक्रम घेणं हे साधारण गोष्ट नाही. आणि विदाउट पॉलिटिकल कोणतेही नेते आम्ही त्या ठिकाणी बोलावत नाही. आणि तो कार्यक्रम यशस्वी होतो फक्त आपल्या सर्वांच्या पत्रकार बंधू त्यांना मस्त कव्हरेज देतात, चांगलं हे घेतात, म्हणजे प्राथमिकता देतात. कारण याच्यात मी कोणालाही आजपर्यंत ती अपशब्दही बोलत नाही, पूर्ण म्हणजे हेही नाही, आपलं प्रेमानं काम करून घेण्याचं हे आहे. त्याच माध्यमातून मागच्या वर्षी एक आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण एक वरवधू परिचय सूचक केंद्र काढून परिचय मेळावा घेण्यात यावा. म्हणून मागच्या वर्षी 6 एप्रिलला जे भव्य दिवस असा परिचय मेळावा घेतला तर तो आपल्या विपश्यना सेंटरवर. त्या ठिकाणी 800 बायोडाटा आले होते, परंतु उपस्थिती 200 ते 300 मुलं मुली आले होते. परंतु त्यापैकी मागील 9 महिने जे आपण मुला मुलींना दाखवण्याचा जो प्रोग्राम केला तर 57 लोकांचे लग्न त्या ठिकाणी झाले. एक चांगला अनुभव आला की आपल्या या छोट्याशा प्रयत्नामुळे जर चांगलं कार्य होत असेल तर त्याला चांगलं आणखी कसं मोठं करता येईल. म्हणून हा राज्यस्तरीय मेळावा आपण घेत आहे. या मेळाव्यात सुद्धा आतापर्यंत 500-600 एंट्री झाली आहे, परंतु 300-400 लोक येतात. त्यापैकी कमसे कम 100 लग्न कसे जुळतील त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. आणि खरंच आज काळाची गरज आहे जोशीजी. आज आपण पाहिलं तर मुला मुलीचे लग्न जुळून आई वडील परेशान राहतात आणि मुलीला मुलगा पसंत येत नाही, मुलीला येत नाही. परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण जास्त व्हॉट्सअपकडे न गेलं तर ऍक्च्युली जे मुला मुली दाखवण्याचा कार्यक्रम आपण एक मीटिंग बघायला गेलो तर 10-12-15 हजार खर्च होतात. परंतु तेच जर एकाच ठिकाणी 300-400-500 लोक येऊन जर हे कार्य करत असेल तर मला एक समाजाला सांगायचं आहे की असे आयोजन झाले पाहिजे. आणि त्याच दिवशी लग्न जास्तीत जास्त कसे जुळतील याची आम्ही काळजी घेणार आहोत. कारण ते एवढ्या दुरून लोक येतील, पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत, त्याची जेवणाची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने लग्न कसे जुळतील त्याची आम्ही काळजी घेऊ. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. आमच्यासोबत गुर्देकर सर आहेत, कपिल धवणे सर, किशोर भाऊ आणि मी कैलाश मोरे. आम्ही हे आयोजन केलं. महिला टीम आहे मोठी आणि